नाशिक शहरामध्ये प्रामुख्याने आणि ग्रामीणचा जर विचार केला तर निफाड आणि दिंडोरी इथे डेंग्यूचे पेशंट्स जास्ती प्रमाणात आढळून आले आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आज आढावा बैठक सर्व विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली। जिथपर्यंत नाशिक शहराचा विषय आहे तर साधारणपणे 1721 डेंग्यू प्राथमिक टेस्ट त्या ठिकाणी करण्यात आल्या। त्याच्यातनं 474 डेंग्यू कन्फर्म टेस्ट त्या ठिकाणी झालेल्या आहेत। या सर्व रुग्णांवर काही रुग्ण हे खासगी दवाखान्यांमधले पण होते आणि काही शासकीय दवाखान्यांमध्ये पण, तर त्या ठिकाणी उपचार प्रगतीपथावर आहेत। अद्यापपर्यंत एक ज्येष्ठ नागरिकाचा जर एक विषय सोडला त्याचंही कन्फर्मेशन अद्याप नाही, परंतु असं दुःखद घटना कुठेही त्या ठिकाणी निष्पन्न झालेली नाही। आता यासाठी जी काही पहिली प्राथमिक चाचणी टेस्ट असते, रॅपिड टेस्ट त्याला बोलतो आपण, तर त्याचे सर्व किट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। आताच्या घडीला 1200 पेक्षा जास्त किट रॅपिड टेस्टचे उपलब्ध आहेत प्राथमिक चाचणी, आणि प्राथमिक चाचणीत आल्याच्या नंतर त्याला कन्फर्म करण्याच्यासाठी डिटेल आपण बोलतो, तर त्याला कन्फर्म टेस्टसाठीचे जे किट आहेत साधारणपणे आज सायंकाळपर्यंत आपल्याला 400 किट त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि परत 2-3 दिवसामध्ये आणखी 400 किट त्या ठिकाणी उपलब्ध होतील। ही वस्तुस्थिती आहे की या मध्यंतरीच्या 2 दिवसांमध्ये हे किट उपलब्ध नव्हते, ही वस्तुस्थिती आहे। परंतु कन्फर्म टेस्ट होण्याची वाट न पाहता पहिल्या टेस्टमध्ये जे काही रुग्ण आढळून येतात तर त्याच्यावर ते उपचार त्या ठिकाणी सुरू केले जातात आणि त्या पद्धतीने ते उपचार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये केंद्र शासनाच्या वतीने काही अधिकारी वर्ग आपल्या नाशिक जिल्ह्यात आलेले होते, तर ही कन्फर्म टेस्ट जी आता सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये आहे, म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली नाही, ते वेगळे डिपार्टमेंट आहे, परंतु आपल्या नाशिक महानगरपालिकेच्यासाठी आणि मालेगाव महानगरपालिकेच्यासाठी ही जी काही कन्फर्म टेस्टची जी लॅब असते त्या लॅबचा प्रस्ताव आपण शासनाला पाठवतो आहोत आणि त्याला जर मान्यता लवकरात लवकर आणून कायमस्वरूपी ती व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी होणार आहे। मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डेंग्यू हा डास मच्छर या माध्यमातून जे काही हा आजार होतो, तर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जिथे जिथे पाणी साठे असतील ते पाणी साठे राहणार नाहीत, पाणी साचणार नाही, डास मच्छर तयार होणार नाहीत याचं काळजी घेण्याचं ड्राईव्ह ऑलरेडी सुरू करण्यात आलेला आहे। तो आणखी प्रभावीपणे राबवण्याचं सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आवश्यकता पडली तर जसं ग्रामीण भागामध्ये आपण शेतीच्या फवारणीच्यासाठी काही छोटे ट्रॅक्टर वगैरे वापरतो पिकांवर फवारणीच्यासाठी, तर अशा यंत्रांचा पण जर आवश्यकता असेल, ऑलरेडी त्यांचे काही सेट आहेतच, परंतु आवश्यकता असेल तर त्याही पद्धतीने तुम्ही उपलब्ध करून घ्या आणि जास्तीत जास्त फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे। यासाठी टीम वाढवण्याची आवश्यकता असेल तर ती टीम पण वाढवण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे जे डासांच्या आळ्या तयार होतात तर त्याच्यासाठी डिमिलिन नावाच्या ज्या काही गोळ्या असतात त्या गोळ्या, जरा उदाहरणार्थ फ्रीज आहे, त्या फ्रीजचं जे काही पाणी असतं त्या पाण्यामध्ये पण हे जे काही डास तयार होतात तर तिकडे जर ती गोळी टाकून ठेवली तर साधारणतः या संबंधातले डॉक्टर्सचं म्हणणं असं आहे की 2 महिने ती गोळी त्या ठिकाणी ते जंतू
आळ्या तयार होऊ देत नाही. तर ह्या गोळ्यांचा पण वापर महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा निर्णय झालेला आहे. आता आपण ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहोत त्याच्या कॅथ लॅबच्या संदर्भामध्ये पण काही वर्तमानपत्रांमधनं बातम्या आलेल्या होत्या. तर साधारणपणे या कॅथ लॅबच्या माध्यमातून आत्तापर्यंत 15,000 एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया संपन्न झालेल्या आहेत. 27,000 पेक्षा जास्त एंजिओग्राफी शस्त्रक्रिया संपन्न झालेल्या आहेत. आणि ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1800 बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे की ते जे काही कॅथ लॅबचं मशीन आहे हे जुन्या काळाचं आहे. आता नवीन मशीनचं ऑर्डर यापूर्वीच शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि साधारणपणे 3 महिन्यामध्ये नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं मशीन आपल्या या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहे. आता जुनं जे काही मशीन आहे तर विषय फक्त एवढाच असतो की त्याच्या स्क्रीनवर जे काही डॉक्टर महोदय ऑपरेट करतात एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी, तर आता लेटेस्ट जे मशीन आहे त्याच्यामध्ये 15 मिनिटात त्यांना ते स्क्रीनवर उपलब्ध होतं आहे आणि या मशीनवर साधारणतः अर्धा तास त्याला लागतो. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ते लेटेस्ट मशीन पण आपल्याला ह्या 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्धीच्या CSR मधनं मागणी त्यांनी नोंदवलेली आहे. आता याच कॅम्पसमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रकल्प कार्यान्वित, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की त्याला पण उशीर झालेला आहे कारण ते काम 2018 पासून प्रगतीपथावर आहे आणि त्याला ऑलरेडी उशीर झाला. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे कोण संबंधित आहेत त्यांना 15 ऑगस्टपर्यंत ते काम पूर्ण करण्याचं आणि त्या ठिकाणी जे काही मनुष्यबळ वगैरे लागत आहे ते ऑलरेडी 70% आता आपल्याकडे उपलब्ध आहे आणि किडनी ट्रान्सप्लांट पण आपण 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित त्या ठिकाणी करणार आहोत. होऊ शकतं 2 दिवस पुढे पाठीमागे, परंतु ती डेडलाईन त्या यंत्रणेला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. दुसरं आपलं 105 बेडचं जे काही शेजारी हॉस्पिटलचं काम प्रगतीपथावर आहे. जवळपास 90-95% त्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि ते पण काम उर्वरित जे काही 5-10% काम शिल्लक आहे, काही सिव्हिल वर्क आहे आणि काही इलेक्ट्रिफिकेशनचं काम आहे, तर ते पण काम एवढ्या महिन्याभरात पूर्ण करण्याची सूचना आदेश देण्यात आलेले आहेत. दादा, डेंग्यूचा एवढा उद्रेक वाढतोय, विरोधी पक्षाचे लोक ज्यावेळेस आंदोलन करतात त्यावेळेस आपली महापालिका खडबडून जागे होते आणि नंतर औषध फवारणीबद्दल पण विचार चालू आहे. सर्वात कहर असा की जे आंदोलन करायला आलेले होते त्या लोकांनी लिहून दिले कुठल्या औषध त्याची फवारणी करायला पाहिजे ना. आयुक्त सांगतात की आम्ही त्याचा अहवाल माहिती घेऊन आम्ही फवारणी करणार आहे. म्हणजे आपली यंत्रणा काय करते? आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो, आता लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आपलं मनोगत ठेवणं, निवेदन देणं, मांडण्याचा अधिकार आहे. काही दुमत असण्याचं कारण नाही. त्याच्यापूर्वीच मागच्या एक 10-15 दिवसापूर्वी शिवसेनेच्याही शिष्टमंडळाने भेट घेऊन त्या संदर्भात महापालिकेमध्ये चर्चा केलेली होती. उपाययोजनेच्या संदर्भात सूचना केलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने महापालिकेच्या माध्यमातून ऑलरेडी कामकाज प्रगतीपथावरच आहे. कुठल्याही याच्यासाठी लागणारे गोळ्या औषधं असतील किंवा जे फवारणी करण्याच्यासाठीचं जे काही औषधीची आवश्यकता असेल, कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. त्याचं काम ऑलरेडी प्रगतीपथावर आहे. परंतु आता साहजिक आहे की जर रुग्ण वाढत आहेत तर ते आणखी दुप्पट वेगाने फील्डवर दिसलं पाहिजे अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. दादा, कुठेच औषध फवारणी आजही कुठे शहरामध्ये दिसत नाही. आयुक्त म्हणतात आम्ही आता दुपारी चालू केली, संध्याकाळी दिसत नाही, रात्री दिसत नाही, दिवसा पण शहरामध्ये कुठेच औषध फवारणी नाही. मी त्यांना ज्या ज्या भागामध्ये ती फवारणी केली जाईल त्या त्या भागातल्या लोकांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्याचं जिओ टॅगिंग फोटो
घेण्याची पण सूचना त्या ठिकाणी केलेली आहे. दादा, कुठेतरी प्रशासकीय ही सर्व राजवट आहेत आणि लोकप्रतिनिधींचं देखील ऐकून घेतलं जात नाही, अशी वारंवार तक्रारी होती. डेंग्यूची जर बघितलं तर खाजगी रुग्णालयातली जी आकडेवारी आहे तीच मुळात महापालिकेकडे प्राप्त होत नाही. तिथे ती आकडेवारी देत आहे, तिची समोर येणारी आकडेवारी मुळात तिथे खाजगी रुग्णालयातले रुग्णच दाखवले. आत्ताचं जे मी तुम्हाला 474चा जो काही फिगर दिला तो 474 तो खाजगी आणि महापालिका शासकीय मिळून आहे. त्याच्यामुळे ती आकडेवारी दाखवली जात नाही अशातला काही भाग नाही. खाजगी डॉक्टरांचं किंवा हॉस्पिटलचं असं म्हणणं आहे की नाशिक महापालिकेकडे गेलेला पेशंट तपासला जातो, तो डेंग्यू जरी असेल तर त्याची रॅपिड टेस्ट केली जाते, बाकी पण काही त्याला घरी ताप म्हणून पाठवून दिलं आणि त्यामुळे हा जास्त संसर्ग वाढतो. मला वाटतं असं जर असेल तर ती चुकीची गोष्ट आहे, त्याचं कोण समर्थन करणार नाही आणि संबंधितांना त्या पद्धतीच्या कडक सूचना केल्या जातील. तत्रात आपण जर माहिती घेतली तर हे जे काही मी सांगितलं तुम्हाला 1721 जे रुग्ण तपासले गेले प्राथमिक चाचणी, तर ते कोणत्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये किती तपासणी झाली, खाजगी हॉस्पिटल्समध्ये किती तपासणी झाली त्याची पण आकडेवारी तुम्हाला देऊ. एक वेगळा प्रश्न आहे दादा. वणी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत किंवा मद्य विक्री करणाऱ्या लोकांसोबत वादविवाद केलेला आहे. अशा पद्धतीने गुन्हेगार पोलिसांबरोबर वादविवाद कुठे? वणी पोलीस नाशिक ग्रामीण. वणी पोलीस ठाण्यात त्याचे फोटो व्हायरल झाले, त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आपल्याला काय या संदर्भात माहिती मिळाली? नाही, मी या संदर्भातली माहिती घेईल आणि असं चुकीचं जबाबदार अधिकारी जर करत असेल तर अशा गोष्टींना बिलकुल थारा नाही. या विभागाचे आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत हा विषय नेऊन त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. नाशिक शहरामध्ये देखील 8 दिवसापूर्वी बजरंगवाडी परिसरात दंगल झाली होती. इथे एमडी ड्रग्सवरनं ती दंगल झाली असं कळतं. त्यामध्ये देखील नाशिकचे पोलीस कर्मचारी इन्व्हॉल्व असल्याचं कळतं, त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते. म्हणजे एका बाजूला आपण एवढं चांगलं काम करतो, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने नाही. आता आपण जो काही मुद्दा ठेवला त्या मुद्द्याची पण चौकशी करू आपण. आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल, आपण बघितलं असेल की उपमुख्यमंत्री महोदयांनी तर ज्याच्या कार्यक्षेत्रात असेल त्यांच्यावर कारवाई करणार असले आदेश दिलेले आहेत आणि इन्व्हॉल्वमेंट हा तर गंभीर बाब आहे आणि म्हणून ज्याचं कोणाचं चौकशीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आढळून आली त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याला 15 मिनिटं आणि अर्धा तास एका पांढरा दिल्यानंतर त्या संबंधित रुग्ण हा पूर्णपणे बेशुद्ध होतो आणि त्याला खूप त्रास होतो. डॉक्टर आहे त्याला 15 मिनिटं इतका लाईटली आपण घेऊ शकतात का त्याला? नाही बघा, मी वस्तुस्थिती नाकारली नाही. मी कोणत्याच मुद्द्याची वस्तुस्थिती नाकारली नाही. प्रत्येक मुद्द्याचं जी वस्तुस्थिती आहे ती ठेवली मी आणि मी काही त्याचं समर्थन पण केलेलं नाही. आणि मी हे पण सांगितलं की ऑलरेडी नवीन कॅथलॅबच्यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा केलेला आहे आणि 3 महिन्यामध्ये ती नवीन तंत्रज्ञानाचे कॅथलॉग उपलब्ध होणार आहे. हे मी आपल्यासमोर ठेवलं. आता काळानुसार यंत्रसामुग्री बदलते असते, नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी येत असते, ही वस्तुस्थिती आहे ना. आता ज्या काळामध्ये ही घेतली गेली आणि ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काय कार्य संपन्न झालं त्याची पण माहिती मी दिली आपल्याला. आधीच 5 वर्षाचा कालावधी हा उलटला आहे. मुदत बाह्य आणखी 3 महिने लागणार आहेत. तोपर्यंत 3 महिने आता दादा, नाशिक मुंबई महामार्गाची मीटिंग आपण लावलेली होती, मात्र ती झाली नाही. 9 तारखेला पवारांनी बोलवलेली सरकार आणि नंतर ती झाली नाही. रस्त्याचा प्रश्न निकाली करण्याविषयी NHAचे अधिकारी पण काही खूप गंभीर दिसत नाही. तसं होईल चाललंय असतात. तर नाशिककरांना प्रामुख्याने त्रास होतो, याबाबत आपण काय काही 2-4 दिवसाच्या आतच मी स्वतः नॅशनल हायवेचे अधिकारी आणि MSRDC माझं पण डिपार्टमेंट त्या पण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतो आहे. पोलीस प्रशासन असेल, RTO असेल, ट्रॅफिक असेल, या सर्वांचं संयुक्त विद्यमाने आम्ही बैठक घेणार आहोत आणि
जसं मागच्या वर्षाला काही उपाययोजना आपण केल्या होत्या, उदाहरणार्थ जे काही हेवी लोडेड ट्रक असतात, मोठे ट्रॉलर असतात, तर त्यांना मुंबईमध्ये एक विशिष्ट वेळेमध्ये प्रवासाची मुभा, तर असं काही नियोजन करून त्याच्यासोबतच रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे तातडीने बुजवणं. काय झालं की ह्या दोन्ही चारी ठिकाणी पुलांचं काम प्रगतीपथावर आहे आणि म्हणून त्या पुलांच्या काम होत असताना साईडचे जे रस्ते आहेत त्या साईडच्या रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे ते पुढचं वाहन स्लो झालं की पाठीमागची वाहनं स्लो होतात आणि त्याच्यामध्ये अर्धा तास त्याच्यापेक्षाही जास्तीचा कालावधी जातोय. मी स्वतः पण काही नाकारत नाही आणि म्हणून हे पुलांची कामं पण लवकरात लवकर पूर्ण होणं आणि समांतर मीनवाईल ती जी खड्डे बुजवले ताबडतोबीने तो खड्डा बुजवला गेला पाहिजे याची तजवीज ताबडतोब आम्ही करणार. ठेकेदाराला NHAI कडून फक्त नोटीस बजावली जाते, पुढे काहीच कारवाई केली जात नाही. मुदत आहे ती संपून गेलेली आहे. कुठले NHAI कडून जे ठेकेदार आहेत, नाशिक मुंबई एक्सप्रेस लिमिटेड असं नाव. नाही आता ट्रॅफिक जाम कुठं होतो आहे. उदाहरणार्थ आपल्या इगतपुरीचा जो समृद्धी महामार्गाला जातोय तिथे ज्या ब्रिजचं काम चालू आहे तिथे एक ट्रॅफिक जाम होत आहे. तदनंतर आसनगाव की जिथे एक पुलाचं काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे अशा ठिकाणी हे प्रश्न निर्माण झाले. आता हे नवीन कामं घेण्यात आलेली आहेत. पूर्वी ग्राउंडवरचा रस्ता होता, आता तिथे आपण उड्डाण पूल करून तिथे फ्लायओव्हर करतो आहोत आणि म्हणून हे प्रश्न जे निर्माण झाले, मला वाटतं की ह्या दीपावलीपर्यंत म्हणजे नोव्हेंबरपर्यंत समृद्धी महामार्गाचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वाला जाणार आहे आणि ही काही रहदारी पण समृद्धी महामार्गावर शिफ्ट होईल. म्हणजे हेवी जे ट्रक आहेत, कारण त्यांना नाशिक मधून जे काही आपल्याला जावं लागतंय तर ते काही वाहनं थेट नागपूरच्या दिशेने समृद्धी महामार्गावरनं मुंबईवरनं जाऊ शकतील. सांगितलं ना, नोव्हेंबर डिसेंबर. जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. लाडका उद्योगपती कंत्राटदार योजना मुंबई अदानी सिटी करण्याचा सरकारचा कट आहे अशा स्वरूपाचा ते आरोप करतायत सरकारवर. बघा, मी पण अनुभवलेलं आहे. निवडणुका आल्या, मग महानगरपालिकेची मुंबईची निवडणूक असेल, विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. हा गेल्या अनेक तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं, मी तुम्हाला नवीन सांगायला पाहिजे अशातला काही भाग नाही. हे प्रत्येक वेळचं, परंतु आता वारंवार लोक असल्या गोष्टींना थारा देत नाही. आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आला की बाबा 400 पार, जर 400पेक्षा जास्त महायुतीचे खासदार निवडून आले तर मग संविधान बदलून टाकतील, घटना बदलून टाकतील. काही समाज बांधवांना सांगण्यात आलं की तुमचं आरक्षण काढून घेतलं जाईल. खोट्या अफवा पसरवण्यात आल्या. वास्तविक अनेक महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं की बाबा भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या देशाला दिलेली आहे ती घटना जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ती घटना कोण बदलू शकत नाही. दुर्दैवाने आम्ही हे लोकांच्या पर्यंत नेण्यामध्ये कमी पडलो, ही वस्तुस्थिती आहे. काही समाजाला तर असं सांगण्यात आलं की तुम्हाला भारतात राहणं मुश्किल होईल आणि हे गठ्ठा मतदान विरोधी पक्ष मिळवण्यामध्ये यशस्वी झाला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता त्या सर्व नागरिकांना, मतदार राजाला कळून चुकलं की बाबा आपण या अफवांना बळी पडलेलो आहोत. ज्या पद्धतीने आता सरकारने चांगले निर्णय केले, आता माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतला
माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे का नाही, त्याला एका कुटुंबातल्या 2 भगिनींना दर महिन्याला 1500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. आता विरोधक यापूर्वी महायुतीच्या सरकारला घटनाबाह्य सरकार बोलायचे, बेकायदेशीर सरकार बोलायचे. आता काय बोलता, 1500 रुपये नाही 10,000 रुपये दिले पाहिजे. ऐकलं ना तुम्हीच सांगितलं की 10,000 रुपये द्यायला पाहिजे. अरे मग घटनाबाह्य जर सरकार आहे तर त्याच्याकडे तुम्ही मागणी कसं काय करता. आणि 10,000 रुपयाची मागणी करताना मागणी करणाऱ्याने किमान अभ्यास करायला पाहिजे की आताच्या घडीला 1500 रुपये देत असताना साधारणपणे 45,000 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत या लाडक्या बहीण योजनेच्यासाठी. आणि मग 10,000 रुपये जर तुम्ही मागणी करता तर त्याचा आकडा किती होतो बाबा ते वर्कआउट तर करतो आधी. मग तेवढं आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचं बजेट आहे का. परंतु फक्त चांगल्या गोष्टींमध्ये बाधा आणायची, लोकांना डायव्हर्ट करायचं. परंतु जनता आता सुज्ञ झालेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल की लाडकी बहीण योजना असेल, 3 गॅस सिलेंडर दर वर्षाला मोफत देण्याचा विषय असेल, मुलींना वरिष्ठ उच्च शिक्षण हे त्याला फी लागणार नाही. आणि ज्या योजना आता घोषित केलेल्या आहेत, शेतकरी बांधवांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत त्याला विजेचं बिल लागणार नाही. त्याच्यामुळे आता जनता जनार्दन अतिशय आनंदामध्ये आहे. आणि विरोधकांच्या आता त्यांनी कितीही पण अफवा पसरवल्या त्या अफवांचा परिणाम आता होत नाही. जरांगे पाटील पुन्हा एकदा बिलकुल GR निघाला. तुम्हाला तुम्हाला देतो ना GR. अरे गतिमान सरकार आहे. आम्ही ते घेऊनच फिरतोय. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ACBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन 8 जुलै 2024. शाळांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत असं निर्णयच पोहोचलेला नाही. आता हा काय पोचवतोय ना. एकदा जेव्हा शासन निर्णय निर्गमित होतो तर तो पोचलाय असा अभिप्रेत आहे. प्रत्येकाला घरी जाऊन त्याला काय बाबा आवश्यकता नाही. दादा, जरांगे पाटील पुन्हा आजपासून उपोषणाला बसलेले आहेत. जरांगे पाटील हा पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेले आणि लवकर जर उपोषण सुटलं नाही तर ते अशाच परिस्थितीमध्ये राज्याचा पुन्हा एकदा दौरा पण करणार. बघा, जिथपर्यंत जरांगे पाटील साहेबांच्या मागण्या होत्या, पहिल्या टप्प्यामध्ये जरांगे पाटील साहेबांची मागणी होती की त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये मराठा समाजाच्या ज्यांच्या जुन्या काळाच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना OBC प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. बरोबर. ती मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावून लाखो कागदपत्रांची छाननी करण्यात आली
आणि त्या कागदपत्रांमध्ये जिथे शासकीय दस्तऐवजांमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या त्या मराठा समाजाच्या कुटुंबांना ओबीसी कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कार्यवाही प्रगतीपथावर आहे. काही कागदपत्र हैदराबादमध्ये आहेत, तर तिथे पण आपलं राज्याचं टीम जाऊन ती कागदपत्र मिळवण्याच्यासाठी कामकाज प्रगतीपथावर आहे. जिथपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्याला माहिती असेल की माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 13% आरक्षण देण्याचा निर्णय करण्यात आलेला होता आणि त्या पद्धतीने 13% आरक्षण हायकोर्टमध्ये पण माननीय न्यायालयात त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये तो विषय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकला नाही. आता तो का टिकू शकला नाही, कोणाचा कार्यकाळ होता हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तो निर्णय न्यायनिवाडा करीत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही विंडोज त्या ठिकाणी ओपन ठेवलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे की 50%च्या पेक्षा जास्ती आरक्षण विशिष्ट परिस्थिती जर असेल तर त्या ठिकाणी सरकार देऊ शकतं. आणि मग मराठा समाजामधलं शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जे मागासलेपण आहे ते मागासलेपण सिद्ध करण्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावून त्या ठिकाणी त्याचा अहवाल पण तयार केलेला आहे. आणि त्या अहवालाच्या माध्यमातून आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये परत एकदा जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे त्या माध्यमातून पण न्याय आपण मागतो आहोत. आणि त्याच्यासोबतच आता 10%चं मराठा समाजाला आरक्षण विधानसभा विधान परिषदेने एकमताने आम्ही मागितलेलं आहे, ठराव झालेला आहे, एकमताने झाला. त्याप्रमाणे परत नेहमीप्रमाणे काही विरोधक या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टमध्ये गेलेले आहेत. परंतु आपण जर बघितलं तर माननीय हायकोर्टने त्याला स्टे दिलेला नाही. आणि म्हणून आता जी काही नोकर भरती वगैरे प्रगतीपथावर आहे तर त्याच्यात 10%प्रमाणे आरक्षण मराठा समाजाच्या कॅन्डिडेटला मिळत आहे. आणि म्हणून जरांगे पाटील साहेबांना माझी विनंती असणार आहे की तुमच्या मराठा समाजाच्या बाबतीतल्या ज्या काही भावना आहेत की मराठा समाजामध्ये पण अनेक मागासलेले कुटुंब आहेत, त्यांना या माध्यमातून न्यायाची अपेक्षा ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जे काही मार्गक्रमण केलेलं आहे याच्यावर त्यांनी मला वाटतं की आणखी काही प्रभावी सूचना असतील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, तर ते सरकार करायला तयार आहे. दादा, चांदवडचा जो टोल नाका आहे तिथून शासनाची आर्थिक फसवणूक केली जाते. टोल नाकावाल्यांकडनं बनावट पद्धतीचे फास्टॅग बनवण्यात आलेले आणि ज्या वाहनधारकांकडे फास्टॅग नाही त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात, मात्र त्यांना पावती दिली जात नाही. अशा पद्धतीची जी तक्रार आहे ती चांदवड पोलीस ठाण्यात पण देण्यात आलेली आहे आणि NHI ला पण कुठे दिली आहे तक्रार? चांदवड चांदवड टोलवर जर असं एक प्रत त्याची माझ्याकडे पण द्या. संबंधित विभागाला ताबडतोबीने याचं चौकशी करायला लावू. आणि असं जर असेल तर ती गंभीर बाब आहे, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आघाडी किंवा महायुती मराठ्यांच्या तोंडावरती गोधडी टाकून लाखांमध्ये मारत आहेत आणि गोधडी मी आपल्या माहिती स्तव जे काही मुद्दे तुमच्या समोर ठेवले याच्यातला कोणता एक मुद्दा खोटा आहे किंवा कोणत्या एका मुद्द्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही तुम्ही सांगा मला. ओबीसी नोंदी शोधणं, कुणबी नोंदी शोधणं, त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र देणं प्रगतीपथावर नाही का? दिले गेले नाहीत का दाखले? बरोबर. दुसरा मुद्दा, आता 10% विधानसभा विधान परिषदेने एकमताने ठराव केला, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मग हे तोंड काय तोंड पुसणं आहे? ओबीसी मधून
अशा पद्धतीची मागणी त्यांची थेट. मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारने स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण देणार आणि त्याप्रमाणे 10% आरक्षण दिलेलं आहे. उलट या संदर्भामध्ये सर्वानुमते चर्चा विनिमय करून पुढचं मार्गक्रमण करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती. महाविकास आघाडीने त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. अगदी 6 वाजेपर्यंत आम्ही बैठकीला येतो, नंतर बोलतात की मग सह्याद्रीलाच का? सह्याद्री शासकीय इमारत आहे, विश्रामगृह आहे, तिथे कॅबिनेट संपन्न होते. यापूर्वीची बैठक तिथं संपन्न झालेली होती. त्या बैठकीला सर्व नेते आले होते. पण आपले मंत्री त्यांच्या नेत्यांकडे जातात ना, आपले मंत्री त्यांच्या नेत्यांकडे जातात ना, त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा करतात आपले मंत्री. हा काय विजय वडेट्टीवारांनी आरोप केला आहे की महाराष्ट्र शासन पूजा खेडकर पॅटर्न प्रमाणे फसवणूक करत आहे. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला आहे की महाराष्ट्र शासन पूजा खेडकर पॅटर्न प्रमाणे सगळ्यांची फसवणूक करत आहे. पूजा खेडकर पॅटर्न कधीच आहे? वडेट्टीवार साहेबांना माहीत नसेल तर त्यांच्या काळातला पॅटर्न आहे तो. या काळामध्ये तो उघडकीस आला. तर ते हिरामण खोसकर तुम्हाला भेटले, त्यांचं निलंबनाची चर्चा सुरू आहे, त्यांच्यासोबत 7 आमदारांचं निलंबन. हिरामण खोसकरांची चर्चा खास भेटायला आले होते तुम्हाला आधी काय? अरे बाबा खास खोसकर साहेब आणि खासदार वाजे साहेब ते आता पण आहेत आणि त्र्यंबक रस्त्याला त्यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे की तिथले स्थानिक भूमिपुत्रांनी कोणाचं छोटे मोठे व्यवसाय आहेत तर त्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने काही कारवाईच्या संदर्भात त्यांना आदेश जे दिलेले आहेत तर त्या संदर्भात ते भेटायला आलेले आहेत. तिकडे भेटले काय? खोसकरांची जवळीक वाढते आपल्या. कुठे भेटले? आपल्या रावसाहेब भेटले ना. ते काय कोपऱ्यात कानाकोपऱ्यात भेटलं का? तिथे आपण हजारो आज युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम होता. निवृत्तीनाथ मंदिराच्या बाहेर त्यांनी बोर्ड लावून भाविकांचं स्वागत वगैरे केलं, तर त्या हळूहळू धार्मिक होऊ लागले. तर म्हटलं काही आपल्याकडे आहे का काही महायुतीमध्ये काही प्रवेशाची शक्यता? की ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन घडवणार. मला वाटतं मी सभागृहात पण त्या दिवशी होतो आणि माननीय आमदार प्रतापजी सरनाईक यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला की अनेक चांगल्या योजना सरकारच्या वतीने राबवल्या जात आहेत. अनेक वृद्ध असे आहेत की ज्यांना बाबा त्यांची इच्छा आहे दर्शनाला जाण्याची, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते देवदर्शनाला जाऊ शकत नाही. तर अशा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वृद्धांच्यासाठी पण काही योजना केली पाहिजे. आणि मला वाटतं की योगायोगाने माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहात होते आणि त्यांनी तत्वतः सभागृहातच त्या योजनेला मान्यता दिली. आता वाईट योजना आहे का? जे वृद्ध असतील तर त्यांना, आणि त्याने त्याचा शासन निर्णय पण झाला, कोणत्या तीर्थस्थळांना भेटी देणार, मग त्याच्यातले तुम्ही यादी वाचा, त्याच्यातलं एखादं धार्मिक स्थळ चुकीचं आहे का, आणि तिथे जर त्या वृद्धांना देवदर्शन मिळणार असेल तर माझं म्हणणं की मूळ जो गाभा आहे तो गाभा महत्वाचा आहे. काही लोक तर नौटंकी करतात, ऍक्टिंग करतात, रील बनवतात. ती योजना महत्वाची आहे. आणि ठीक आहे, आता असं जर काय त्याच्यात ज्याला आता समजा एखादं काही कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर दिली उदाहरणार्थ, आणि की या संदर्भातलं जाहिरात तुम्ही तयार करा. आता त्या जाहिरातीत मी कोणाचा त्याला सोबत घेतलाय, आता त्याच्यात त्या विभागाचा काय दोष असणार आहे? तो दोष माझा आहे. माझं म्हणणं की मूळ विषयाला
या किरकोळ याच्यामुळे त्या पवित्र हेतूला गालबोट लागू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.